महापालिकेच्या आवारात बारकोड आधारित वाहन पास प्रणाली लागू करण्याच्या निर्णयानंतर मनपा अधिकाऱ्यांनी इंद्रभुवन परिसरातील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली। सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी प्रशासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंत्रालयाच्या धर्तीवर बारकोड आधारित वाहन पास प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे महापालिका परिसरातील अनावश्यक गर्दी कमी होऊन पार्किंग व्यवस्थेत शिस्त निर्माण होणार आहे। महापालिकेत दररोज येणारे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसंच पत्रकारांना आता बारकोड असलेलं वाहन पास दिलं जाणार आहे। महापालिका परिसरात प्रवेश करताना संबंधित वाहन चालकाला हा पास सुरक्षा कर्मचाऱ्यांना दाखवणं बंधनकारक राहणार आहे। बारकोड स्कॅन केल्यानंतरच वाहनाला प्रवेश दिला जाईल। त्यामुळे अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखला जाईल आणि सुरक्षेची पातळीही उंचावणार आहे। या नव्या व्यवस्थेमुळे महापालिका आवारात होणारी अनावश्यक गर्दी टळेल, तसंच वाहन पार्किंगमध्ये होणारी गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे। पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून पासधारक वाहनांनाच तिथं पार्किंगची परवानगी दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपअभियंता दिवाणजी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आदी अधिकाऱ्यांनी इंद्रभुवन परिसरातील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली। यावेळी पालिका उपायुक्त आशिष लोकरे याबाबत बोलताना म्हणाले की प्रशासनानं शिस्तबद्ध आणि पारदर्शक कामकाजासाठी हे पाऊल उचललं आहे। लवकरच ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होणार असून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत। दरम्यान महापालिका परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। गाड्याचं पार्किंग लॉट हे अधिकाऱ्यांसाठी ना विभागाला ते वाटून कोडिंग करून ग्रीन पास, येलो पास, पिंक पास आपल्या इकडे जे आहे ना तर मागा म्हणजे आपल्या आय टी बसची जी पार्किंग आहे कर्नाटक आपण डिपार्टमेंट वाईज तो पण डिपार्टमेंटला जो कलर दिला आहे त्या